मित्रांनो, राम राम. आपल्याला आठवत असेल, जुन्या काळी वर्तमानपत्र म्हणा किंवा जे बातमीदार म्हणा किंवा पेपरमध्ये येणाऱ्या बातमीची एक विश्वासार्हता होती. त्याच्यावर लोक विश्वास ठेवत होते आणि त्या बातम्यांच्या आधारे किंवा त्या बातम्यांवरून आपलं मतं बनवत होते. असा तो काळ होता, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा काळ असेल कदाचित. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेमधून कॉलेजमध्ये गेलो आणि सगळे पेपर कसे एका झटक्यात वाचता येईल किंवा पहिल्या 1-1.5 तासामध्ये सगळ्या वेगवेगळे पेपर असेल मिळेल तेवढे, त्यावेळेस काय ऐपत नव्हती सगळे पेपर घ्यायचे. परंतु दुकानदारांच्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळे पेपर राहायचे. तिथे जाऊन त्या पेपरमधल्या बातम्या वाचण्याचा छंद तेव्हापासून जडलेला होता मित्रांनो. आणि एक विश्वास वाटायचा, ही बातमी आहे व एखाद्या नेत्याबद्दल बोललेले किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सांगितलेले त्या बातम्या 100% खऱ्या, असा विश्वास त्या काळामध्ये आम्हाला वाटायचा. म्हणजे तारुण्यात पदार्पण करताना किंवा 10वी झाल्यानंतर 11वी-12वीच्या वर्षामध्ये आम्हाला तो छंद लागला. तसं वाचायचा छंद तर 5वी-6वी पासूनच लागलेला होता. परंतु एक बातम्याकडे पाहण्याची दृष्टी त्यावेळेस डेव्हलप होत होती आणि बातम्यामध्ये येणारी प्रत्येक बातमी खरीच असं त्यावेळेस वाटायचं. त्यावेळेस पण कदाचित फेकमफेकी चालत असेल, परंतु तेवढी काय नव्हती आणि सगळे लोक 100% विश्वास ठेवत होते जवळजवळ बातम्यांमध्ये. आणि त्यावेळेचे बातमीदार म्हणा किंवा संपादक म्हणा, असे एक त्यांची विश्वासार्हता होती, त्यांची बुद्धिमत्ता होती. आणि त्या मला आठवतं मित्रांनो, लोकसत्ताचा एक तारतम्य नावाचा लेख यायचा त्या काळामध्ये 15-20 वर्षापूर्वी. माझ्याकडे अजून पण मी ते सगळे तारतम्याचे कात्रण जपून ठेवलेले. आणि कधी रविवार येतो आणि ते तारतम्य वाचतो असं व्हायचं. अरुण टिकेकर माझ्यामध्ये लिहायचे. ते अरुण टिकेकरांचं मोठा फॅन होता आम्ही त्या काळात. सगळे आमचे 7-8-10 मित्र मिळून ते सातत्याने वाचायचो, त्याचं चिंतन मनन करायचं. बाबा किती भारी लिहिलेलं आहे, कसं आहे, काय. म्हणजे ती विश्वासार्हता आज आहे का, हा एक प्रश्न उभा आहे. आता हे मी कशामुळे बोलतो मित्रांनो आपल्या पुढं, या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, गुढीपाडव्याला राजसाहेबांची मोठी जंगी सभा झाली. त्यामध्ये आपली सगळ्या भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आपण ऐकलं असेल. त्या संदर्भात मला काही चर्चा करायची नाही, राजकीय भूमिकेविषयी मला काही बोलायचं नाही. कदाचित काही लोकांना त्या आवडल्या, काही लोकांना आवडल्या नाही. आणि जवळजवळ मागच्या 2-4-6 महिन्यापासून किंवा फडणवीस साहेबांचं म्हणजे भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांची जी भूमिका बदललेली आहे, त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून आपल्याला जाणवत होतं की ते भाजपच्या जवळ जात आहेत. आणि त्यांनी काल नरेंद्र मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता त्यांची रणनीती पुढे विधानसभेची आहे, काय असेल काय, त्यांनी सगळा ओळखू आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. त्यामध्ये मी काही करणार नाही. परंतु मला त्यांचं एक भाषणामध्ये त्यांनी जो एक मुद्दा मांडला, मला काय वाटतं, म्हणजे पत्रकारांबद्दल, संपादकांबद्दल, बातमीदारांबद्दल जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याबद्दल मला आपल्याशी चर्चा करायची मित्रांनो. खरंच ती विश्वासार्हता आज बातमीदारांची राहिलेली आहे का? म्हणजे त्यांनी जी टीका केली बातमीदारांवर की अमित शहांवर भेटीचा किंवा ज्या वेगवेगळ्या लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भात ज्या ज्या काही चर्चा चालल्या त्या संदर्भात त्यांनी पत्रकारांवर टीका केलेली आहे, त्याच्यावर त्यांनी उपहास केलेला आहे. आपण ऐकलं असेल मित्रांनो, त्याबद्दल मी काय बोलत नाही. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं का, मला जर सार्वजनिक जीवनामध्ये जागा लढवायची असेल किंवा निवडणूक लढवायची असेल किंवा सार्वजनिक काही निर्णय घ्यायचा असेल तर मी तो लोकांना सांगणार आहे ना. माझ्या कुटुंबातल्या बातम्या मी सांगणार नाही, परंतु जे सार्वजनिक निर्णय मला घ्यायचे ते मी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढे मी त्या मांडणार आहे. मग त्यासाठी माझा पिच्छा करणं किंवा माझ्या पापिराजी जे म्हणतात आपण, आपल्याला ते इंग्लंडच्या सम्राज्ञी आपल्याला माहित असेल, त्यांचा अपघाती मृत्यू झाला, डायना. त्यांचं पापाराजीमुळे कसा मृत्यू झाला, कशा बातमीदारांना चुकवता त्यांच्या गाडीत ऍक्सिडेंट झाला आणि त्या मृत्यू पावल्या, हे आपल्याला आठवत असेल मित्रांनो. म्हणजे हे पापाराजी जे म्हणतात तीच एका प्रकारची आधुनिक प्रवृत्ती, आवृत्ती म्हणा किंवा काही म्हणा, ती आजच्या पत्रकारांमध्ये दिसून येतं. काही असो, आपल्या मनाने बातम्या द्यायच्या किंवा एखाद्या नेत्याने काही बोललं एखाद्या नेत्याबद्दल तर दुसऱ्या नेत्याला जाऊन तुमचा हा नेता असं बोलला आणि त्या नेत्यांमध्ये भांडणं लावून देण्याचं काम पत्रकार करतात. काय आपल्याकडे एक ग्रामीण भागामध्ये एक म्हणतात की कळ लाव्या, बरोबर आहे की नाही. एखादा व्यक्ती इकडून बोलला, तिकडं जाऊन दुसऱ्या याला सांगणार, तिसऱ्याला सांगणार, त्याला लोक कळ लाव्या म्हणायचे, बरोबर आहे की. नारद मुनी म्हणत श्रेष्ठ आहे नारद मुनी, परंतु कळ लाव्या म्हणायचे त्या व्यक्तीला. आणि त्याची टिंगल टवाळी ग्रामीण भागामध्ये अजून पण करतात. आणि अशा लोकांजवळ जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते काही सांगत नाही लोक.
जे महत्वाची गोष्ट असेल, जे काही एखाद्याची टावाळी करत असेल तो बोलून का आपल्याला माहितीये का हा व्यक्तीला बोलला म्हणजे तो त्याला जाऊन सांगणार आहे, म्हणजे अशी काही जी कळ लावायची भूमिका आजच्या पत्रकारांची झालेली आहे, त्यावर राज ठाकरे साहेबांनी मोठे आसूड ओढलेले आपण बघितलं असेल मित्रांनो. तसं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्या मागच्या वाटाघाटीच्या वेळेस पत्रकारांना मोठ्या प्रमाणात आईना दाखवला होता, आरसा दाखवला होता की तुम्ही कशा प्रकारे काम करतात. खरं पत्रकारांची भूमिका समाज प्रबोधन करणं किंवा समाजाला योग्य दिशा दाखवणं किंवा मतदार, आता निवडणूक आहे, मतदारांना जागृत करणं किंवा आपल्याला आवश्यक कोणता नेता आहे, कोणता पक्ष आहे, या पक्षाची राजकीय भूमिका कशी आहे, विदेशी भूमिका कशी आहे, आर्थिक धोरण काय आहे, या सगळ्या उहापोह करायला हवं. परंतु या बाबतीत सगळा ठणठण गोपाळ दिसतो मित्रांनो. म्हणून राज साहेबांनी जे काही सांगितलं ना, मला काय वाटतं ती भूमिका ती मला एकदम आवडली मित्रांनो. आणि तारुण्यामध्ये किंवा नवीनच किशोर वयातून तारुण्यामध्ये पदार्पण करताना जे काही वाचनाचं वेळ लागलेलं होतं मला, आता काय पेपरच कोणी वाचत नाही आणि अवेलेबल पण होत नाही, तर असं मित्रांनो. परंतु राज साहेबांनी जी भूमिका मांडली ना ती खरोखर रास्त आहे. आता पत्रकारांची विश्वासार्थच किती राहिली. आणि मित्रांनो सगळे पेड पत्रकार झाले काय असे वाटतं मित्रांनो. म्हणजे मला तरी वाटतं की एखादा हा पत्रकार महाविकास आघाडीचा, हा पत्रकार महायुतीचा, म्हणजे त्यांच्या बातम्या ते उचलून धरणार, महायुतीची भूमिका कशी चांगली किंवा महाविकास आघाडीची भूमिका कशी चांगली ती त्यांच्या धोरणाने, म्हणजे तिची बौद्धिक चिकित्सा करून सांगत नाही, परंतु त्या चिकित्सा त्यांच्या धोरणाने सांगतात, त्या पक्षाची भूमिका नेते सांगतच असतात. पण पत्रकाराचं काम माझ्या मते त्यातून सर्वसामान्य जनतेला किंवा समाजाचं प्रबोधन कसं होईल किंवा त्यांची भूमिका विरोधी पक्षांची किंवा सत्ताधारी पक्षांची भूमिका समाजासाठी किती महत्वाची आहे हे बौद्धिक पत्रकारांनी द्यायला हवं. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी अवघड झालेल्या आहे. आणि जे काही फडणवीस साहेब म्हटले HME पत्रकार ते आपल्याला पदोपदी जाणवतात. फक्त महाविकास आघाडीचे नाही तर महायुतीचे पण काही HME पत्रकार असू शकतात. म्हणजे पत्रकारांची भूमिका ते लोक विसरलेले. आपले भाऊतोरशेकर सातत्याने पत्रकारांवर टीका करतात, ते स्वतः पत्रकार असून पण. कारण पत्रकाराची भूमिका काय की त्यांनी जे बातमीमधून योग्य बातमी शोधणे, सगळ्या याच्यामधून योग्य बातमी शोधणे आणि ती वाचकांना प्रस्तुत करणे ही भूमिका असायला हवी होती. परंतु आजकाल ते राहिले नाही. फक्त एखाद्या नेत्याची तळी उचलणं आणि त्या नेत्याचा वाहवा करणं, हा नेता कशा प्रकारे निवडून येणार आहे आपल्याला माहित असेल. आठवतं मागच्या 19च्याच लोकसभेच्या काळामध्ये आता अशोकराव चव्हाण यांचे ते पत्र एक लेख माझ्या मते लोकमत काही एकमत याच्यामध्ये तो छापून आलेला होता आणि त्यानंतर ती पेड न्यूज होती अशी बातमी प्रसारित झालेली आहे. आपल्याला आठवत असेल त्या गोष्टी. म्हणजे हा उद्योग सध्या पत्रकारितेमध्ये सुरू झालेले. म्हणजे स्पेसिफिक पत्रकारांचं नाव घेत नाही, परंतु एकंदरीत उहापोह मी करतो मित्रांनो. म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा आपल्या पुढे माझी भूमिका मांडू शकतो. हे जे साधन आहे आपण ऐकतात ते प्रचंड मोठं आहे मित्रांनो. याच्यातून प्रत्येक मतदाराची भूमिका, सामान्य जनतेची भूमिका सर्वसामान्य समाजापुढे येत असते. आणि म्हणून हे साधन आहे. आता ह्या साधनामुळे पत्रकारितेची पूर्ण राया गेलेली आपण बघत असं. कारण सत्य घटना त्यांना इतकी मिळते, लगेच मिळते, समजा लगेच त्यांना कळतं. म्हणून पत्रकारितेवर त्यांनी जे काय आसूड ओढले राज साहेबांनी, त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे. आणि पत्रकारांनी यामधून काहीतरी बोध घ्यायला हवी. परंतु आता पत्रकारच म्हणजे जे काही प्रसार माध्यमांचे आहे तेच मीडिया हाऊस म्हणा किंवा पत्रकार जे काही संस्था नाही तेच राजकीय लोकांचे अड्डे बनलेले आहे किंवा राजकीय लोकच त्यामध्ये गुंतवणूक करून आपल्या प्रचारासाठी किंवा आपल्या भूमिका मांडण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. हे सत्य आहे मित्रांनो. बघा काय वाटतं, म्हणजे राज साहेबांची भूमिका आपल्याला पटते का पत्रकारांबद्दल बोललेली, किंवा राजकीय भूमिका सोडून द्या, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारिता कशा पद्धतीने आहे ही भूमिका मांडली राज साहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळ्यामधून, ते आपल्याला कसे वाटते मित्रांनो. मी तर माझं ओपिनियन आपल्यापर्यंत प्रस्तुत केलेलं आहे. यात आपल्याला चांगलं वाटत असेल, योग्य वाटत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.